नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या जया लोटे ड्रीम हाऊस या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ कालचा आहे. काल नागपंचमी होती आणि श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हे होता. तर नागपंचमीच्या आणि श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवाराच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच प्रार्थना. तर आज आम्ही मैत्रिणी मिळून चाललेलो होतो बाळूमामाच्या दर्शनाला आणि त्यानंतर अनेक 2-3 देव हे करणार होतो. आज फुल दिवस आम्ही असे फिरणार होतो, देवदर्शन करणार होतो. त्यामुळे आम्ही एक गाडी ठरवलेली आणि गाडीतून सगळ्या मैत्रिणी आम्ही देवदर्शनासाठी गेलेलो होतो. इथं पोचल्यानंतर मग नारळ खरेदी केली आणि पुढे मग आम्ही दर्शनासाठी निघालो. मंदिरात खूप खूप गर्दी होती. पाऊसही भरपूर पडत होता आणि इतकी प्रचंड गर्दी होती की बस. कारण श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही योग एकाच दिवशी जुळून आले असल्यामुळे आणि सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी होती आणि पावसाचा जोरही होता. खालची जमीन भंडारा पडलेल्या जमिनीवर आणि पावसामुळे असे सगळे जमीन ओले झालेली असते. सगळा भंडारा पायाला लागत होता आणि इतका पाऊस येत होता तरीसुद्धा पावसात माणसं दर्शन घेत होती. इथं तुम्हाला दिसतच असेल पाऊस पडत असलेला. आम्हीही दर्शन वगैरे घेतलो. दर्शन रांगेतून दर्शन घ्यायचं होतं पण खूप मोठी गर्दी होती आणि आम्ही इथून निघालो तर पहिल्यांदा बाळूमामाच्याच दर्शनाला गेलो. त्यानंतर आम्हाला अजून 2-3 ठिकाणी जायचं होतं. उशीर होऊ नये म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलो आणि मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. इथंच बाळूमामाच्या मंदिराच्या साईडलाच आपलं दत्तगुरू महाराजांचंही मंदिर आहे, तिथंही दर्शन घेतलं. त्यानंतर इथं नारळ वगैरे फोडला आणि आदमापुरात शेगाव महाराज गजानन महाराजांचं मंदिर आहे, त्यांचंही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या दुसऱ्या स्पॉटला निघालो. तर हे आहे वाघापूर. नागदेवतेच्या मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे. मंदिर खूप लहान आहे पण प्रसिद्ध आहे. जाताना हे खूप पाऊस येत होता म्हणून असं आम्ही जरा आडोशाला बसलेलो होतो. ही सगळी माणसं अशी आडोशालाच उभा राहिलेली कारण पाऊस खूप येत होता म्हणून. एक अर्धाभर तास थांबलो पण पाऊस काही थांबत नाही असं दिसल्यानंतर मग म्हटलं आपण भिजत जाऊया, कारण अजून पुढची 2 ठिकाणं आम्हाला करायची होती. आणि त्यानंतर मग आम्ही असं मंदिराच्या ठिकाणी आलो. खूप गर्दी होती, पोलीस बंदोबस्त होता आणि खूप म्हणजे खूपच गर्दी होती. आमच्या गाड्या 1 किलोमीटर लांब उभा केलेल्या आणि 1 किलोमीटर अंतर आम्ही आतमध्ये चालत आलेलो होतो. मंदिर खूप छान सजवलेलं होतं. हे इथं नारळ वगैरे फोडण्याचं काम होतं आणि हे अंगारा इथला घेऊन आपल्या घराच्या अवतीभोवतीने टाकायचा असतो, म्हणजे वर्षभर साप वगैरे फिरत नाहीत असं सांगितलं. त्यामुळं मीही इथला अंगारा घेऊन घरी आले आणि आज नागपंचमीच्या निमित्तानं ह्या गावची वाघापूर गावची यात्रा होती. त्यामुळे अशी सगळी यात्रेचं सगळं साहित्य वगैरे इथं मांडलेलं होतं. ही डोंबाऱ्याची मुलगी धाडसी खेळ करून दाखवत होती. मग ते आम्ही एक 5 मिनिटं बघितलं आणि खरंच पोटापाण्यासाठी माणसाला काय काय करावं लागतं, परिस्थितीनुसार वागावं लागतं. त्यानंतर आम्ही पुढं हे घोडेश्वर महाराजांचं मंदिर आहे. हेही मंदिर खूप प्रसिद्ध आहे. असा समज आहे की आपले हात पाय वगैरे दुखायला लागले तर ह्या देवाला नवस करतात आणि दुखणं कमी झालं का हे नवस येऊन फेडतात. मग इथं आम्ही हे दर्शनाला आलो. त्यानंतर परत येताना चौंडेश्वरी मातेचं मंदिर आहे सोनग्यामध्ये, तिथं आम्ही येऊन तिथंही दर्शन घेतलं. आज तिथली ही यात्रा होती. घरोघरी बायकांनी नैवेद्यासाठी पुरणपोळ्या वगैरे आणलेल्या आणि मंदिर आतून खूप छान सजवलेलं होतं. खूप गर्दी होतं म्हणून जास्त शूटिंग करता आलं नाही. ह्या मंदिराच्याच शेजारी अनेक देवतांचे लहान लहान मंदिर आहेत. आपले विठ्ठल, रुक्मिणी, गणपती आणि महादेवाचं हे मंदिर आहे. आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. घरी आल्यानंतर हा असा काही माझा अवतार झालेला, काजळ वगैरे सगळं फिसकटलेलं, सगळा असं सगळं भंडारा वगैरे लावलेला ओला झाल्यामुळे सगळ्या चेहऱ्यावरनं पसरलेलं. त्यानंतर फ्रेश होऊन आली. इथं हे वाघापूरमध्ये आम्ही चिनी मातीच्या ह्या 2 भरण्या घेतलेल्या होत्या आणि बाळूमामाच्या मंदिरात तेलाच्या 2 बॉटल घेतलेल्या. तर ह्या तेल लाकडी घाण्यावर काढलेलं असतं, शुद्ध तेल असतं आणि हे तेल लावल्यानंतर जास्त चिपचिप होत नाही. त्यामुळं हे तेल खरंच चांगलं आहे. आम्ही ज्या वेळेस बाळूमामाला जातो त्यावेळेस हे तेल घेऊन येतो. येताना मग भाजी घेऊन आली आणि ओवीसाठी खाऊ पण घेऊन आलेले होते.
त्यानंतर मग घरी आल्यानंतर उपवास होता. उपवासासाठी मग चपाती भाजी आणि भाताला फोडणी दिलेली. येताना चौंडेश्वरी मातेच्या मंदिरात प्रसाद वाटप होता, तिथला प्रसाद थोडासा घेऊन आलो आणि उपवास वगैरे सोडला. तर असा होता आजचा पूर्ण दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.